आवाजामध्ये मदत नाही राहिलो. बाबासाहेबांचे लेकर आहोत आपण. आपला आवाज कसा असला पाहिजे? जय भीम. याला म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांची लेकर. आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील लेकर तिथे शिकणारे विद्यार्थी आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला. आपली घरदारं जाळली गेली, आपल्या वस्त्या जाळल्या गेल्या, आपल्या माय बहिणीवर बलात्कार करण्यात आले आणि एवढी सगळी किंमत मोजल्यानंतर त्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं आणि त्या विद्यापीठातले आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हाला असं वाटतं की या विद्यापीठात शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जो वारसा आम्हाला लागतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला विद्यापीठामध्ये शिकत असताना जे करतात, त्यांचे विचार जे करतात ते विचार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमच्या शाहिरी आणि डफाच्या आणि गाण्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांची ही चळवळ आम्ही याला चळवळच म्हणतो. कारण बाबासाहेबांचा विचार कोणापर्यंत पोहोचवणं म्हणजे ही चळवळच असते. आणि बाबासाहेबांचा विचार करून चळवळ स्वाभिमानी असते. आणि स्वाभिमान जपण्यासाठी कधी तुम्हाला गुलाम व्हावं लागत नाही. जर गुलाम झाले तर तुमचा स्वाभिमान टिकत नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की ही स्वाभिमानी चळवळ जपण्यासाठी चळवळीसाठी जो आर्थिक निधी लागत असतो तो आमच्या मायबापाच्या घामाच्या कष्टातून जो पैसा येतो त्या पैशातून ही चळवळ पुढे जात. पुन्हा जर विनोददाराची भाड घेऊन जर ही चळवळ पुढे नेली तर आम्हाला त्याचा गुलाम व्हावं लागेल आणि आम्हाला गुलामी मान्य नाही. म्हणून आमचे शाहीर आमच्यासमोर डब घेऊन येतील आणि त्या डब्बामध्ये तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे शक्य होईल तेवढी मदत आम्हाला करा आणि तुम्हाला ती चळवळ पुढे नेण्यासाठी हातभार लावा.